प्रकार या ठिकाणी दिसतो। आकावरती पालकमंत्री प्रसन्न आहे का? ज्या पद्धतीने पालकमंत्री आले, त्यांनी धूमधडाक्यात आपला कारभार घेतला, मग नंतर जैसे ती परिस्थिती आली का? नाही, पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीये। फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा, एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुख सारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे। डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत। आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटो मोठा आहे। पण हे आका कोण आहे? सातत्यानं तुम्ही आका 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 उल्लेख करताय। आका जेलमध्ये आहेत का? आका सध्या जेलमध्ये आहेत। कोण आका आहेत ते तुम्हाला माहिती आहे। 7 महिने झाले तुम्ही म्हणता हे प्रकरणामध्ये डीवायएसपी वगैरे सगळी मंडळी प्रभावाखालची आहेत आणि 7 महिने नाही, 21 ऑक्टोबर 2023 प्रकरण पुढे येऊन 7 म्हणजे महिने झाले। आता 2025 ऑक्टोबर येईल। प्रकरण पुढे येऊन 7 महिने झाले, तुम्ही 7 महिन्यांपासून प्रामुख्याने मांडताय आणि आता त्याला चर्चेत येत आहे। खरं तर 7 महिन्यात त्याच्यावर कारवाई का नाही झाली संबंधित पोलिसांवर? मी स्वतः लेखी पत्र एसपींना दिलेलं आहे, परंतु एसपींनी ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्याकडून दुसरीकडे काढून दिला। ज्या दुसऱ्या डीवायएसपी कडे दिला ते रजेवर निघून गेला, त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला। ते ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आकाने केलेली आहे। ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत नाही, ते एकेकाळी त्यांच्या बरोबर सतत चिटकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती आहे, त्या मुलांनी जबाब दिलेला आहे। त्याचं चौकशी करायच्या एसपींनी चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर। पण आता तुमच्याकडनं काही या संदर्भात पुढाकार घेतला जाणार आहे एकूणच मी 100% ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या बरोबर आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुन्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे। एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन 2-2 वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे। सर, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम म्हणून सरकारी वकील आहेत, परंतु उज्ज्वल निकम यांचीच आता खासदार राज्यसभा खासदार म्हणून निवड झालेली आहे। मग आता दुसरा कोणीतरी एक नवीन सरकारी वकील या प्रकरणात नेमावा अशी त्याची गरज नाही। सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, नियम आहे। एखाद्या पक्षाचा खासदार कोणीही ते मग मनू सिंघवी आहेत, त्याच्यानंतर जेठमालानी साहेब, सिब्बल साहेब, या सर्वांनी आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेब सुद्धा वकील आहे। एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही। सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतील। आम्ही त्याची माहिती घेतली। सरकारी वकिलाला हेच नियम लागू होतो की कुठल्याही प्रकारे? सरकारी वकिलाला होतो, खाजगी वकिलाला। तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या सोबत आम्ही आहोत असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर झाला पाहिजे, योग्य तपास केला तर आरोपी लवकर सापडतील असं धस यांनी म्हटलंय। पालकमंत्री आकाला पाठीशी घालत नाहीत असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे।